काजू कतली करण्यासाठी लागणारं साहित्य: 1.5 कप काजूची पूड, 1 कप पिठी साखर, अर्धा कप मिल्क पावडर, पाणी, 2 ते 3 थेंब रोज एसेन्स आणि चांदीचा वरख। पॅन मध्ये काजू पावडर घालून 2 ते 3 मिनिटं भाजायची। आता त्यात मिल्क पावडर घालून 2 मिनिटं हे मिश्रण परतायचं आणि थंड करून घ्यायचं। या मिश्रणात पिठी साखर घालायची। रोज एसेन्सचे तयार केलेले पाणी घालत या पिठाचा गोळा तयार करायचा आणि बटर पेपरवर थापायचा। त्यावर चांदीचा वरख लावायचा। झाली आपली काजू कतली तयार। काजू कतली बनवण्यासाठी आपण पाकाचा अजिबात वापर करणार नाही आहोत, तर ही काजू कतली बनवण्यासाठी साहित्य काय काय घेतले ते बघूयात। 1.5 कप इथे काजूची पूड आहे। तर ही पूड बनवण्यासाठी काय करायचं, 1.5 कपच काजू लागतात। ते काजू मिक्सरमध्ये घालायचे, मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचे। एकसारखे फिरवायचे नाही, नाहीतर काजूमध्ये ना तेल असतं ते सुटेल आणि त्याची पेस्ट तयार होईल। एकसारखं फिरवायचं, त्याची भरड काढायची। पुरण गाळतो ती गाळणी किंवा चाळणी घ्यायची, त्यामध्ये ती भरड काढायची आणि पूर्ण ती चाळून घ्यायची। खाली जी पूड पडते ती पूड म्हणजे ही काजूची पावडर। इथे आहे 1 कप पिठी साखर। आता ही वस्त्रगाळ केलेली पिठी साखर आहे। घरातली जरी पिठी साखर असली तरी ती एकदम बारीक करून घ्यायची, नाहीतर मग काय होईल, काजू कतली खाताना ती दाताखाली लागेल। घरी पावडर बनवायची वेळ नसेल किंवा तितका वेळ नसेल तर आयसिंग शुगर घेऊन या, परफेक्ट होतं ते। त्यानंतर अर्धा कप इथे मिल्क पावडर आहे आणि अगदी 2 चमचे पाणी आणि रोज इसेन्स। आता या पाण्यात 1-2 ड्रॉप मी रोज इसेन्सचे घालून हे मिसळून घेणार आहे आणि हे बाजूला ठेवूया। तवा अगदी मध्यम आचेवर गरम करून घेतलेला आहे। त्यामध्ये ही काजू पूड घालायची आणि हलकीशी भाजून घ्यायची। रंग वगैरे बदलायचा नाहीये किंवा तिला तेलही सुटलं नाही पाहिजे, फक्त आपल्याला त्यातला जो कच्चा वास असतो तो वास आपल्याला काढून घ्यायचा आहे। कडकडीत गरम अजिबात करू नका। जेमतेम 1-3 मिनिटं ही काजूची पूड भाजून घेतली, हलकीशी गरम झाली। आता यामध्ये घालूयात मिल्क पावडर। आता हे एकत्र भाजून घेऊयात आणखी 2 ते 3 मिनिटं। आता हे जे मिश्रण आहे हे छान गरम झालेलं आहे, कुठेही रंग बदललेला नाही मिश्रणाचा। आता गॅस बंद करते आणि गरम तेलातच हे 5 मिनिटं आणखी आपण ठेवूयात। चला आता हे मिश्रण आहे ना हे व्यवस्थित काढूयात। यामध्ये ही पिठी साखर जी आपण घेतली आहे ती घेऊया। ही मी आयसिंग शुगरच इथे वापरते। या काजू पूड सोबत एकजीव करून घ्यायची। हवं तर अशी हातानेच मिसळून घ्या, म्हणजे ते छान अशी लागले। ते पिठी साखर पण छान एकजीव करून घेतलेली आहे। आता हे जे रोज इसेन्सचं पाणी आपण सुरुवातीलाच तयार केलं होतं हे घालायचं। सुरुवातीला 4 चमचे मी घालते। अगदी लहान चमचा आहे म्हणून 4 चमचे, मोठा चमचा असेल तर 2 चमचे पुरेसे होईल। याचा गोळा तयार होईल इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे। पिठी साखर आहे, पिठी साखरेला लगेच पाणी सुटतं, त्यामुळे पाणी खूप घालू नका। थोडं थोडं पाणी घालून एकसंध गोळा करून घ्यायचा। चला आता हे मिश्रण आहे ना छान असं गोळा तयार झाला आहे आणि तुम्ही बघू शकाल अजिबात याला पाणी वगैरे सुटलेलं नाही आहे। जितकं पाणी मी घेतलं होतं ना 3 चमचे तितकंच पुरेसं झालं। पाणी घालायची गडबड करू नका, मळून मळून घ्या। मिश्रण हाताला चिकटत असेल तर थोडं तूप वापरा। आता आपण काय करणार आहोत, पुढे एक बटर पेपर घेऊयात। बटर पेपरवर हा गोळा ठेवून याला शक्य असेल तितकं चौकोनी आकार देऊन घ्यायचा। आता बटर पेपर नसेल ना, प्लॅस्टिकचा कागद असेल तो वापरला तरी चालेल। आता यावर दुसरा बटर पेपर घालून घ्यायचा आणि ना हे सरळ असं लाटून घ्यायचं, अजिबात चिकटत नाही कागदाला। आता ही छान आपली एकसारखी लाटून झालेली आहे। 1 सेंटीमीटर त्यापेक्षाही अगदी कमी जाडीचीही करायची। आता यावर आहे ना सिल्वर वर्क मी घालून घेते। वर्क लावणं अगदी ऑप्शनल आहे, नाही लावलं काहीच हरकत नाही।
छान आता हा वर्क पण आपला लावून झालेला आहे. आता काय करायचं, आता याची काजू कतली बनवून घ्यायची. चला आता हे काढून घेऊयात. बघा काय सुंदर दिसते ही काजू कतली. अगदी दुकानातून आणतो ना तशीच दिसते आणि चवही अगदी तशीच होते. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.